नमस्कार मित्रांनो, आज 20 एप्रिल आणि आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हाच्या हाती सरकारच्या या फेक पोलीस भरत भालेरावचा फोन लागलाय आणि कान्हा त्याच्या फोनवरून सरकारला कॉन्टॅक्ट करणार आहे. त्याचबरोबर सखी आता ठरवते की सगळी प्रॉपर्टी खऱ्या तेजस्विनीच्या नावाने करायची. पण मित्रांनो, त्यांना समजतं की ही प्रॉपर्टी तर कबीर किर्लोस्करच्या नावाने आहे आणि बहुतेक लवकरच या मनस्विनीच्या लक्षात येतं की कान्हाचं खरं नाव कबीर किर्लोस्कर आहे. सखीने आता घरी वकील सुद्धा बोलावला असतो. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. आजच्या भागात खूप काही दाखवलंय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी खऱ्या रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. घरचे सगळे जण आता सायंकाळची वेळ झाली असते आणि घरचे सगळे देवघरात बसून शुभम करोती म्हणत असतात. तिथे आता ही सरकार सुद्धा असते. तिने आता हिच्या सख्ख्या बहिणीकडून खऱ्या तेजस्विनीकडून सगळा भूतकाळ काढून घेतला असतो आणि त्याचा पुरेपूर फायदा ती करून घेत असते. आता ही जी मनस्विनी आहे तर देखावा म्हणून सगळ्यांना आता आरती वगैरे देते. तितक्यात तिथे आता कान्हा सुद्धा येतो. आपल्याला तर माहितीच आहे की कान्हा किरणला भेटायला गेला होता. आता कान्हा घरी येतो आणि ही मनस्विनी मुद्दामच विचारते आणि म्हणते, कान्हा कुठे होतास तू? कान्हा त्यावर काहीच उत्तर देत नाही. त्यावर आता ही काय करते, मनस्विनी सखीकडे बघते आणि म्हणते, सखी, दिवे लागण्याच्या वेळेला संपूर्ण कुटुंब एकत्र असलं पाहिजे, असं आहे ना, तू नियमच कर. त्यावर आता सखी स्माइल करते आणि म्हणते, हो आई, ऍक्च्युली कान्हा असं दाखवत असतो की सगळं ठीक आहे, पण कान्हाचा चेहरा आता उतरला असतो कारण त्याला खूप मोठी गोष्ट माहिती झाली असते की ही सरकार जिवंत आहे आणि सगळ्यांना तिच्यापासून धोका आहे. तर त्यानंतर सखीच्या लक्षात येतं आणि सखी विचारते, कान्हा काय झालं रे, सगळं ठीक आहे ना? कान्हा म्हणतो, हो सगळं ठीक आहे. सखी पुन्हा विचारते, नक्की? कान्हा म्हणतो, हो नक्की. तितक्यात परशूला त्याच्या सासरे बुवाचा फोन येतो आणि फोनवर आता परशू त्याच्या सासऱ्यांना म्हणत असतो, काय पेटी रेडी आहे? धन्यवाद सासरे बुवा, पाठवा मग बंगल्यावर. आता मीनाक्षीच्या लक्षात येतं बरं का की काय बोलत आहेत म्हणून. हे आता फोन ठेवल्यावर सखी विचारते, काय वर्ष काका, कसली पेटी? मीनाक्षी आता उत्तर देते आणि सखीला म्हणते, अगं माझ्या माहेरी आहे की नाही आंब्यांची बाग आहे. मी बाबांना सांगितलं ना की खरी तेजस्विनी वहिनी परत आल्या आहेत. तर ते खूपच खुश झाले आणि म्हणाले, बरंच झालं, पीडा टळली आणि सगळ्यांचं तोंड गोड करायला म्हणून ते सीझनचे ताजे ताजे आंबे पाठवतायत. त्यावर आता सखी म्हणते, काय वाव, छानच. त्यावर आता ही मनस्विनी मनात म्हणते, ही काय नवीन पीड आली आहे आता. तर इथे मित्रांनो सीन शिफ्ट होतो. सचिनने सांगितल्याप्रमाणे आता हे राजेश मामा किरणच्या कॅबिन मध्ये जातात आणि त्याला विचारू लागतात, त्यांना एक माहिती हवी आहे. किरण म्हणतो, कसली माहिती? तर आता राजेश मामा म्हणतात, नाही म्हणजे माहिती असं काही नाही हो, ते असंच प्रश्न पडला म्हणून विचारलं. तर आता हे राजेश मामा एक गोष्ट सांगू लागतात किरणला आणि म्हणतात, आमच्या गावाकडे की नाही एक सरपंच होता. फार 100 एकर जमीन होती त्यांच्या नावाने. पण जेव्हा ते गेले ना तेव्हा त्या जमिनीवर हक्क सांगायला कोणीच नव्हतं, कारण त्यांच्या मागे पुढे कोणीच नव्हतं. किरण आता विचारतो, बरं मग त्याचा इथे काय संबंध? तर आता राजेश मामा म्हणतात, अरे तेच की आपल्या ज्या राजलक्ष्मी मॅडम आहेत ना त्या कंपनीचं सगळं कारभार सांभाळतात आणि आता तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करता. पण मग त्यांच्यावर कोण आहे त्यांच्यानंतर हे सर्व सांभाळायला? आता किरणला थोडा राग आला असतो. किरण असे डोळे सुद्धा दाखवतो राजेश मामांना. राजेश मामा एकदम म्हणतात, अरे रे माफ करा हा, फारच खाजगी प्रश्न विचारला असेल तर. पण किरण त्याचा राग शांत करतो कारण त्याला माहिती असतं की राजेश मामा चांगले व्यक्ती आहेत. तर किरण म्हणतो, नाही ठीक आहे, माफी वगैरे मागू नका, पण मी इतकंच सांगू शकतो की राजलक्ष्मी मॅडम नंतर ही कंपनी सांभाळायला आहे कोणीतरी, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता राजेश मामा मांडो लावतात आणि निघून जातात. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी परत तिचे नाटकं सुरू करते आणि सगळ्यांसमोर ती म्हणते, मी ना आंब्याची चवच विसरली आहे. मी 11-12 वर्षांनी पहिल्यांदा आंबा खाणार आहे. आणि बघा मित्रांनो, ही मनस्विनी मीनाक्षीला म्हणते, मीनू, आपण दरवर्षी जसं करतो तसं करूया का? अक्षय तृतीयाला आमरसपुरीचा बेत करूयात. हे ऐकून आता मीनाक्षी खुशच होते आणि म्हणते, हो नक्की करूयात. आणि सखीला थोडं आश्चर्यच वाटतं. ती म्हणते, आई तुला लक्षात आहे का ग? हे सरकारला आठवतं की तिने कसा भूतकाळ जाणून घेतला होता सगळाच आणि रेकॉर्ड केला होता तिच्या फोनमध्ये खऱ्या तेजस्विनीकडून. आणि हे आठवत आता प्रेझेंट मध्ये ही सरकार म्हणते सखीला, ते सगळं मी कसं काय विसरेन? अगं सखी, तू वेडी आहेस का लक्षात नसेल माझ्या सगळं लक्षात आहे. पुढे आता ही मनस्विनी म्हणते सखीला, आता आपण सगळं करूयात. इतक्या वर्षांनी मी माझ्या घरी परत आले आणि तुमच्या सगळ्यांसोबतचा हा माझा पहिला सण आहे आणि मला आहे ना अगदी धूमधडाक्यात साजरा करायचा आहे. पुढे आता ही मनस्विनी आणखी सांगू लागते, त्या दिवशी आहे की नाही आपण दान धर्म करतो. मी आहे की नाही सगळ्या साई भक्तांना कपडे वाटणार आहे. सखी आता हे सगळं आठवून सगळं ऐकून पूर्ण इमोशनल होऊन जाते. गौतम म्हणतो, वहिनी अगं या आधी सुद्धा तू हे सगळं करायची,
तर ही मनस्विनी आता इमोशनल व्हायचं नाटक करते आणि म्हणते हो सगळं करायचे, पण त्यावेळी राघव होते माझ्या सोबतीला. आणि ही मनस्विनी खोटं नाटक रडू लागते आता आणि पुढे सांगते, राघव आहे ना सोन्याने असे मडून घ्यायचे मला आणि सोबत नेऊन सगळ्यांना अभिमानाने सांगायचे की ही माझी बायको आहे, सुंदर दिसते ना, अशीच दिसली पाहिजे असं सांगायचे. आणि आपले डोळे पुसत ही मनस्विनी मनात म्हणते, आता तर मला सगळा भूतकाळ माहिती आहे तेजस्विनीचा आणि त्यामुळे आता मला कसलंच टेन्शन नाही. तर आता कान्हा हे सगळं बघून म्हणतो, सखीच्या या खऱ्या आईला असं त्याला वाटत असतं. म्हणजे कान्हा मनस्विनीला म्हणतो, तुम्ही आहे की नाही तुमचे जे अश्रू आहेत ते आवरा आता आणि स्वतःला सावरा आणि करूया छान आपण हा सण साजरा करूया. तुम्ही म्हणतायत ना अगदी तसा करू धूमधडाक्यात. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते हो हो करूयात. पण बघा मित्रांनो, ही मनस्विनी मुद्दामच आता सखीला म्हणते आणि तिला इमोशनल ब्लॅकमेल करू लागते. ती सखीला म्हणते हो करूया, पण सखी माझ्याकडे ना पैसेच नाही आहेत, ते दानधर्म करायला पैसे हवे होते, थोडे पैसे देशील का ग सखी प्लीज. त्यावर आता सखी म्हणते देशील का म्हणजे, अगं आई असं का बोलतेस, अगं हे सगळं तुझंच आहे. तर ही मनस्विनी आणखीच नाटकं करते आणि म्हणते नाही नाही माझं कुठे, माझं नाही, हे सगळं तुझ्या नावावर आहे सखी आणि हे सगळं तुझंच आहे. राघवने खूप विचार करून हा निर्णय घेतला होता आणि मला आता असं वाटतंय की खरंच राघवने खूप चांगला निर्णय घेतला होता, त्यांना दूरदृष्टी होती. पुढे आता ही मनस्विनी सखीची लाड करत असते आणि म्हणते माझं काय ग, मला माझी सखी मिळाली, आता मला दुसरं काहीच नको. हे ऐकून आता मीनाक्षी म्हणते या मनस्विनीला, वहिनी हाच फरक आहे तुमच्यात आणि त्या नालायक मनस्विनीमध्ये. त्या सरकारला फक्त आणि फक्त सखीची संपत्ती हवी होती आणि तुम्ही तिची खरी आई जिला आपल्या लेकीचं फक्त सुख हवंय. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते हो जगातल्या कुठल्या आईला आपल्या लेकीचं सुख नको असतं मीनू, अगं लेकीच्या सुखातच तिला श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. सखी आता इमोशनल होते हे ऐकून. पुढे आता ही मनस्विनी सखीच्या गालावर हात ठेवून म्हणते माझी श्रीमंती माझी सखी आहे, मी इतकी वर्ष त्या अंधाऱ्या खोलीत काढलेत आणि आज सखीमुळे मी माझ्या आयुष्यात पुन्हा प्रकाश बघितला. आता मला सखीशिवाय दुसरं काहीच नकोय आयुष्यात, फक्त मला माझी सखी हवी आहे. आता हे ऐकून सखी म्हणते काय ग आई तुझं मन किती मोठं आहे, गेल्या काही वर्षात मी हेच तर मिस केलंय, पण आता नाही, आता तू आली आहेस ना मी सगळं भरून काढणार आहे. आणि बघा मित्रांनो काय होतं, सखी आता बरोबर फसते हिच्या बोलण्यात आणि म्हणते तुझ्या या लाडक्या लेकी करून तुला एक गिफ्ट तर घ्यावंच लागेल. सगळ्यांना आता प्रश्न पडतो की सखी कोणतं गिफ्ट देणार आहे. आता कान्हा म्हणतो सखीला डायरेक्टच, अरे आम्हाला पण कळू द्या कुठलं गिफ्ट देणार आहात. त्यावर आता सखी म्हणते हे सगळं वैभव आणि ही सगळी प्रॉपर्टी फक्त माझ्या नावावर आहे, पण हे मी कमावलं नाहीये. सखी आता या मनस्विनीकडे बघते आणि म्हणते हे तू आणि बाबांनी मिळून कमावलंय सगळं, तुम्ही दोघांनी कष्टाने उभं केलंय. बाबा तर नाही आहे आता, पण या सगळ्यांवर खरा हक्क तुझा आहे आई, असं आता पुढे सखी म्हणते. आणि हे ऐकून ही मनस्विनी आता परत इमोशनल व्हायचं नाटक करू लागते आणि रडायला लागते. पुढे आता सखी म्हणते हे सगळं आहे ना तुझ्या नावावर झालं पाहिजे, त्यामुळे आता मी ठरवलंय उद्याच वकिलांना बोलून घेऊ, त्यांच्याकडून कामत एम्पायरचे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून घेऊ आणि हे सगळं आपण तुझ्या नावाने करू. आता सखीच्या या डिसिजननेच घरातले सगळेच खुश होतात. सगळ्यांना वाटत असतं की खऱ्या तेजस्विनीला तिची जी संपत्ती आहे, तिची जी प्रॉपर्टी आहे ती तिला परत मिळणार आणि या मनस्विनीला हेच तर हवं असतं. आता सखी म्हणते अगं या साम्राज्याची खरी मालकीन तूच आहे आई आणि इतकी वर्ष तू ज्या गोष्टींपासून वंचित राहिलीस ना तुला ते मिळायलाच हवं. तर आता आधी तर ही मनस्विनी नाटकं करू लागते आणि म्हणते मला नाही 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 नको नको मला काहीच नको. तर आता मीनाक्षी म्हणते वहिनी असं काय करताय, नाही नका म्हणू. गौतम सुद्धा म्हणतो सगळे बरोबर बोलतायत. कान्हा सुद्धा होकार देतो त्याचा आणि म्हणतो हो. सखी आता म्हणते या मनस्विनीला अगं आई ऐकून तर घे. तर ही मनस्विनी म्हणते अगं नाही ग सखी खरंच काहीच नको. पुढे आता ही सोफ्यावर येऊन बसते आणि म्हणते छी बाई तुम्ही आहे ना विषय कुठल्या कुठे नेत आहेत. अगं सखी मी फक्त थोडे पैसे मागितले तुझ्याकडे आणि तुझं हे संपूर्ण वैभव नकोय मला. आणि ही मनस्विनी मुद्दामच तुझं तुझं करत असते सखीला. आता सखी म्हणतेच काय गाई तू आता अशी तुझं माझं करत राहणार आहेस का. पुढे आता सखी म्हणते अगं आई मला सांग अजून मी किती दिवस या घरात राहणार आहे, माझा कान्हा लवकरच मला त्याच्या जगात घेऊन जाणार आहे, मग एकदा का मी गेले तर हे सगळं तुला सांभाळायचंय. आणि सखी म्हणते आता बरोबर आहे ना मिस्टर कान्हा महाडिक. तर आता कान्हा हे नाही नाव ऐकून परत आपल्या कान्हाचा चेहरा उतरतो. ही मनस्विनी कान्हाच्या चेहऱ्याकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं आणि ही मनस्विनी तिच्या मनात म्हणते कान्हा महाडिक ऐकून याचं तोंड का उतरलं. सखी आता परत आवाज देते आणि म्हणते कान्हा बरोबर आहे ना. सखी सुद्धा आता मागे वळून बघते कान्हाकडे. तर कान्हा म्हणतो हो बरोबर आहे.
आता परशू म्हणतो या मनस्विनीला, वहिनी सखीचं म्हणणं आमच्या सगळ्यांना पटतंय, तिचं म्हणणं बरोबर आहे. आणि हे बघ ना, आम्ही सगळे आहोत की तुझ्या मदतीला. आता मीनाक्षी पण परत म्हणते, हो ना, आणि सखीचा संसार सुद्धा अगदी सुरळीत चालू आहे. आणि ही उर्मिला पण म्हणते, हो, आणि इतक्या दिवसांपासनं आपण जे क्रायसिस फेस करतोय ते पण संपेन आणि मला पण जरा मोकळा श्वास घेता येईल. आता सखी म्हणते म्हणजे मनस्विनीला, बघितलंस का आई, अगं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे. त्यावर आता ही मनस्विनी मुद्दामच म्हणते, अगं काय मला नाही पटत आहे. तर आता सखी म्हणते, काय ग आई, काय प्रॉब्लेम आहे. आता फायनली ही मनस्विनी म्हणते, बरं बाई, तू म्हणशील तसं मुलांच्या हट्टापायी कोणती आई जिंकू शकली आहे का आतापर्यंत. आता सखी म्हणते, नेव्हर. आणि आता ही मनस्विनी अशी दिखावा करत असते की तिला हे डिसिजन आवडलं नाही अजिबात, पण मनातल्या मनात ही भलतीच खुश होते. पण पुढे आता ही मनस्विनी मुद्दामच म्हणते सखीला, पण एका अटीवर मी हे सगळं मान्य करेन. सखी विचारते, कोणती अट. त्यावर आता पुढे ही मनस्विनी म्हणते, आज ना उद्या जेव्हा तुम्हाला मुलं होतील तेव्हा मी हे सगळं एकाने तुमच्या मुलांच्या नावावर करून टाकेन. त्यावेळेला मला कोणीच अडवायचं नाही, प्रॉमिस कर सखी. सखी म्हणते, अगं आई. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, नाही नाही, आत्ताच्या आता प्रॉमिस कर. तू एक हट्टी असशील तर मी 2 हट्टी आहे, कर सखी प्रॉमिस. त्यावर आता कान्हा म्हणतो, आता मी बोलू का, की काय तुम्ही कुठला विषय कुठे नेताय. तर आता सखी हसते आणि म्हणते, ओके ठीक आहे आई, उद्याच मी वकील काकांना बोलावते. सखी आता परत कान्हाला विचारते आणि म्हणते, चालेल ना कान्हा. आता कान्हाला परत खराब वाटतं कान्हा नाव ऐकून. त्याला आता गिल्ट वाटायला लागतं आणि त्याला जाणीव होत असते सतत की तो सखीला फसवतोय कान्हा हे नाव ऐकून. सखी आता परत कान्हाला हाक मारते आणि म्हणते, कान्हा. तर कान्हा लगेच म्हणतो, हो 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 ठीक आहे ठीक आहे. त्यावर आता गौतम म्हणतो, काय रे कान्हा, कसला विचार करत होतास. गौतम आता चिडू लागतो बरं का कान्हाला आणि म्हणतो, काय रे, बाळाचा विचार करत होतास का, म्हणजे बाळाला आई भरवणार की बाबा याचा विचार करत होतास. कान्हा सुद्धा हसतो याच्यावर आणि बाकी सगळे सुद्धा. सखी थोडी लाजते आता, पण आता मीनाक्षी म्हणते, अरे आता बाळाला कोण भरवणार हे बाळ आल्यावर ठरवूया, आधी आता आपण सगळे जेवायला जाऊ, चला, असं म्हणत सगळे निघून जातात. आणि सगळे गेल्यावर ही जी मनस्विनी आहे हिचे रंग बदलते आणि एकदम अशी राणीसारखी बसते त्याच सोफ्यावर. तिला वाटत असतं सगळी प्रॉपर्टी आता तिच्या नावाने होणार आहे, पण तिला कळतं की हे सगळी सखीची प्रॉपर्टी कबीर किर्लोस्करच्या नावाने आहे. तेव्हा हिला खूप मोठा धक्का बसणार आहे आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून कान्हाच आहे हे सुद्धा तिला समजणार आहे. पण कान्हा यामध्ये फसू शकतो. असो, इकडे आता काय होतं, हा जो सचिन आहे हा राजेश मामाला भेटायला जातो परत त्यांच्या ऑफिसमध्ये आणि कॅन्टीन मध्ये असतात ते. राजेश मामा सांगू लागतात, किरण सर आहे ना इतकंच म्हणालेत की राजलक्ष्मी मॅडम नंतर कोणीतरी आहे कंपनी सांभाळायला. तर हा सचिन जरा चिडतोच आणि म्हणतो, पण कोण आहे, काय नाव त्याचं, हे तर विचारायचं ना. तर राजेश मामा म्हणतात, ओ सचिन सर, तुम्ही इतकं काय चिडताय, आणि मी काय म्हणतोय, तुम्हाला इतकी माहिती कशाला हवी आहे, आणि ते नाही कळलं तर काही बिघडणार आहे का. त्यावर हा सचिन म्हणतो, नाही नाही ठीक आहे, असं काही महत्वाचं नाही आहे, जस्ट आज काम झालं नाही ना म्हणून थोडा वैतागलो होतो. तर या सचिनला पैशाची पडली असते म्हणून हा असा म्हणत असतो. त्यानंतर सचिन तिथून निघून जातो सरकारच्या त्या गुप्त हेराला भेटण्यासाठी आणि हा बाहेर कारमध्ये वाट बघत असतो. सचिन आता त्या कारमध्ये येऊन बसतो आणि हा गुप्तहेर विचारतो, आता काय कळलं रे. तर हा सचिन म्हणतो, एक गोष्ट हाताला लागली आहे. तर हा सरकारचा गुप्तहेर पैशाची गड्डी दाखवतो या सचिनला आणि हा सचिन ते पैसे घ्यायला सुद्धा जातो, पण हा परत गुप्तहेर जो आहे तो पैसे मागे करतो आणि म्हणतो, आधी माहिती दे. आणि त्यानंतर काय झालंय ते आपल्याला दाखवलं नाहीये. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता सरकारचा विचार करत असतो. कान्हा त्याच्या खोलीत असतो. कान्हा आता मनात म्हणतो, सरकार कुठेतरी लपून बसली आहे हे नक्कीच, पण कुठे, कुठून ही बाई सगळं ऑपरेट करत असेल. तो भरत भालेराव जर का सापडला ना तर काही गोष्टी आपाप समजतील. त्याला पकडायला हवं, त्याच्याकडूनच काहीतरी लिंक सापडू शकते. आता कान्हा हा सगळा विचार करतो तितक्यात तिथे आता सखी येते कान्हासाठी एक गिफ्ट घेऊन आणि कान्हाला म्हणते, ढॅन, ती कान्हाला गिफ्ट देते. कान्हा विचारतो, आता हे काय. तर सखी म्हणते, हा काही प्रश्न आहे का, घे आधी. तर कान्हाचे एक्सप्रेशन्स नॉर्मल असतात. सखी म्हणते, काय हे. गिफ्ट दिल्यावर असं छान खुश व्हायचं असतं, आनंदी व्हायचं असतं आणि काय दिलंय हे उघडून बघायचं असतं. ते सगळं सोडून तू विचारतोस हे काय, रे उघडून तर बघ. कान्हा आता उघडून बघतो आणि छान ते गिफ्ट असं गोल्डन पेपरने रॅप वगैरे केलं असतं आणि कान्हा ते गिफ्ट उघडून बघतो तर काय डायरेक्ट हसायला लागतो, कारण त्यामध्ये एक ब्रश असतो, टूथब्रश. कान्हा आता तो ब्रश आपल्या हाती घेतो आणि सखीला म्हणतो हसतच, टूथब्रश. सखी म्हणते, मग काय, गेले 2 दिवस मी बघतीये, मला बाथरूम मध्ये तुझा टूथब्रश दिसलाच नाही. मग मी विचार केला आणि मग माझी ट्यूब पेटली. सखी आता ऍक्टिंग करून दाखवते की कान्हा कसं बोटाने दात घासतो. पुढे सखी म्हणते, थोडक्यात काय, तर माझी उशिरा ट्यूब पेटली आणि मग मला कळलं की तू एकीने तुझ्या बोटाने दात घासत असशील, म्हणून मी तुझ्यासाठी टूथब्रश आणला. तर कान्हा म्हणतो, मग इतकं असं रॅप वगैरे करून आणलंय तुम्ही,
म्हणजे जगात कोणीतरी पहिल्यांदाच असं कोणाला गिफ्ट रॅप करून दिला असणार आहे, ते सुद्धा टूथब्रश रॅप करून. सखी आता म्हणते हो मग ही स्टाईलच आहे सणाची, आपण मातीलाही मोती करून टाकतो. पुढे आता सखी कानाला म्हणते आता आहे की नाही बोटाने दात नाही घासायचे, पेस्ट असं ब्रशवर घ्यायचं आणि त्याने दात घासायचे, कळलं का? काना म्हणतो हो हो कळलं. थोड्या वेळसाठी कान्हा डिस्ट्रॅक्ट झाला तर असतो सखीमुळे, पण तो परत आपल्या त्याच विचारात गुंततो. आता सखी म्हणते कान्हा एक विचारू का, मी तुला काहीतरी दिलं, आता तुझ्याकडे काही मागू का? कान्हा म्हणतो अरे मागा की बिंदास. सखी म्हणते मला तुझ्या काळजीचं कारण सांग ना, मी आल्यापासून बघतेय तू अस्वस्थ आहेस, कसला तरी विचार करतोयस, काय चालू आहे तुझ्या डोक्यात, काय सुरू आहे, काय आहे, कसलं टेन्शन घेतोय? सखी आता प्रश्नांवर प्रश्न करते. कान्हा आता विचारातच पडतो काय सांगायचं. तर सखी म्हणते तू मला सांगू शकतोस. कान्हा आता मनात म्हणतो सरकारचाच विचार चालू आहे डोक्यात बेबी सरकार, पण ती बाई जिवंत आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत, मला त्याचं टेन्शन आहे. सखी आता असं कान्हाला तिचा हात दाखवते आणि भानावर आणते आणि म्हणते काय? कान्हा म्हणतो कुठे काय? सखी म्हणते तू सांगणार आहेस का? कान्हा म्हणतो अहो काही नाहीच आहे सांगायला, काय सांगू, तुम्ही जास्त विचार करत बसू नका, आणि हो या ब्रश साठी खूप थँक्यू, मंडळ आपलं आभारी आहे. कान्हा सखीचा असा हात पकडतो आणि हँडशेक करतो. तितक्यात काय होतं, सखीचं जे हातातलं कळं असतं ते कान्हाच्या हाडकुंडामध्ये अटकतं. कान्हा आता ते सोडवण्याचा प्रयत्न करतो, तर सखी मुद्दामच ही मुमेंट एन्जॉय करत असते आणि ती गोल गोल फिरते. सखीला मस्ती सुचत असते. त्यानंतर कान्हा सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि सखी कान्हाला अशी जवळ खेचते. मला समजत नाही मित्रांनो कान्हा इतका सिरियस का होतो या मुमेंटमध्ये, थोडा हसत सुद्धा नाही. असं आता सखी आणि कान्हा एकमेकांकडे बघतात. तर आता कान्हा सखीला म्हणतो हा गुंता सोडूया का? तर सखी म्हणते काही गुंते सोडवायचे नसतात, उलट अजून अडकायचं असतं. तर कान्हा म्हणतो सखीला तुम्हाला गुंतायला आवडतं? तर सखी म्हणते का तुला गुंतायला आवडत नाही का? तर ते चिडवतच म्हणते कान्हाला. पुढे कान्हा म्हणतो आधीच अडकलोय आपण. तर सखी म्हणते नाही बांधले गेलो आहेत आपण. पुढे कान्हा म्हणतो गाठ सुटणार नाही ना? तर सखी कान्हाला म्हणते तू सोडवणार नाहीस ना? आता सखी सिरियस झाली असते. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखीने आता वकील वगैरे घरी बोलावला असतो सगळी प्रॉपर्टी या तेजस्विनीच्या नावाने करण्यासाठी, पण ही मनस्विनी असते हे तिला माहिती नसतं. ही मनस्विनी खूपच खुश असते, पण तिचं मोय मोय होणार आहे, कारण तिला समजणार आहे की ही सगळी प्रॉपर्टी कबीर किर्लोस्करच्या नावाने आहे, उर्फ कान्हाच्या नावाने. आणि त्यानंतर कान्हाच्या हाती भरत भालेरावचा फोन लागतो. त्यावरून कान्हा सरकारला या मनस्विनीला कॉन्टॅक्ट करणार आहे, पण दुसरीकडे या मनस्विनीला समजलंय कान्हाच कबीर किर्लोस्कर आहे. तर बघूया मित्रांनो आता येणारे भाग तर आणखीच इंटरेस्टिंग असणार आहे. या मनस्विनीला कान्हाची खरी ओळख माहिती झाल्यानंतर. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.